लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या बातमी आलेली आहे। त्या काही बहिणींना आता वगळण्यात आलेले आहे। कोणत्या लाडक्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहे, आदिती तटकरे यांनी म्हटलेले आहे। मोठी बातमी समोर येत आहे। चक्क सरकारी कर्मचारी देखील लाडकी बहीण योजनेतून लाभ घेण्यात आढळून आलेले आहे। अशा कर्मचाऱ्यांना आता या योजनेपासून वगळण्यात आलेले आहे। पण कोणत्या कर्मचाऱ्यांना आणि कोणत्या बहिणींना आता या योजनेपासून वगळण्यात आलेले आहे? ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे। ही एक राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। मात्र ही योजना सुरू असताना संदर्भात सरकारच्या काही अटी घेतलेल्या होत्या। या अटीने न बसलेल्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते। या संदर्भात आता शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि काही महिलांना त्यापासून आता वंचित केले जाणार आहे। तर बघू शकता की कोणत्या बहिणींना यापासून वंचित केले जाणार आहे। तर लाभार्थी महिलांना अर्ज पडताळणी करण्यात येणार आहे। या योजनेच्या अटीमध्ये ज्या महिला बसत नाही अशांना आता वगळण्यात येत आहे। अनेक महिलांचं उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असताना ते 4 चाकी वाहन असताना ते लाभ घेत होते। आता त्या महिलांना यापासून आता वगळण्यात येणार आहे। त्या धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे। सरकारी कर्मचारी असलेल्या महिला देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। याबाबत मुख्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की आदिती तटकरे यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे। सर्व नियमाची प्रक्रिया सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी ही प्रक्रिया राबवली जात आहे। या योजनेत सेवार्थी महिला जवळपास 2 लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर सुमारे 2,2200 कर्मचारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे बाबत समोर आलेले आहे। तेव्हापासून आता या व्यक्तींना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठी ही आम्ही प्रयत्न असू। यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि काही बहिणींना आता वगळण्यात येणार आहे। तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।